मित्रांनो, एक विचार करा. उद्या सकाळी तुम्ही झोपेतून उठलात, व्हॉट्सअप उघडलं, पण तुम्हाला ना मेसेज येतोय ना तुम्हाला कुणाला मेसेज सेंड करता येतोय. इतकंच काय, तर यूट्यूब, इंस्टाग्राम, नेटफ्लिक्स सगळं सगळं ठप्प आहे. तुम्हाला वाटत असेल की रेंजचा प्रॉब्लेम असेल किंवा काही वेळेसाठी टेक्निकल ग्लिच असेल, पण नंतर अचानक तुम्हाला कळतं की अख्ख्या भारतातच इंटरनेट बंद झालंय आणि याचं कारण आपल्या देशापासून दूर 3000 किलोमीटर लांब असलेल्या समुद्रात आहे. हो, असं झालं नाहीये, पण असं होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. तुम्हाला वाटत असेल की इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे फक्त पेट्रोल डिझेल महाग होईल, पण असं अजिबात नाहीये. हे युद्ध फक्त तेलासाठी नाही, तर तुमच्या मोबाईलच्या डेटासाठी सुद्धा धोक्याचं आहे. या युद्धामुळे तुमचं आमचं डिजिटल भवितव्य कसं धोक्यात आलंय आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत अजून काय काय दडलंय याचा सविस्तर आणि सखोल आढावा याच व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी शब्दयोद्धा सागर. तुम्ही पाहताय ऑफिशियल बाब. मित्रांनो, जगातलं तब्बल 99% इंटरनेट उपग्रहातून म्हणजे सॅटेलाइट मधून नाही, तर समुद्राच्या तळाशी असलेल्या फायबर ऑप्टिक केबल्स मधून चालतं. याला तुम्ही इंटरनेटच्या नसा असंही म्हणू शकतात. याच नसांचा सगळ्यात महत्वाचा भाग सध्या खूप मोठ्या धोक्यात आहे. हो, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून फक्त जगाचं तेल वाहत नाही, तर युरोप आणि आशियाला जोडणाऱ्या AAE1 आणि फाल्कॉन सारख्या महाकाय इंटरनेट केबल्सही जातात. इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्यातील संघर्षाने ही सामुद्रधुनी आता एक डेंजर झोन बनली आहे. कारण इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ ब्लॉक केली आहे. केवळ जहाजांची वाहतूकच थांबवणं नाही, तर समुद्राच्या तळाशी असलेल्या या केबल्सना कापणं किंवा खराब करणं आता खूप सोपं झालंय. आणि जर या केबल्स कापल्या गेल्या तर काय होईल? दक्षिण आशिया आणि भारताचा डिजिटल जगापासून संपर्क तुटेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की समुद्राच्या तळाशी असलेल्या केबल्सला कोण आणि कसं काय हात लावेल बरं? तर याचे 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे जहाजांचे नांगर. होर्मुझची सामुद्रधुनी खूप उथळ आहे, फक्त 200 फूट खोल. युद्धामुळे भरकटलेली जहाज किंवा मुद्दामून एखादं जहाज आपलं नांगर तळावरून ओढत नेऊन या केबल्स तोडू शकतं. 2024 मध्ये लाल समुद्रात हुती बंडखोरांनी असंच केलं होतं. याचा दुसरा मार्ग आहे सागरी सुरुंग. इराणने इथं सुरुंग पेरले तर जहाजांसोबतच समुद्राच्या तळावरचा हा डेटा मार्गही उद्ध्वस्त होऊ शकतो. आणि तिसरा मार्ग म्हणजे ड्रोन पाणबुड्या. आजच्या काळात अशा लहान पाणबुड्या आहेत ज्या कोणाच्याही लक्षात न येता या केबल शोधून त्या कापू शकतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे याचा थेट परिणाम तुमच्या आणि माझ्यावर काय होऊ शकतो ते पाहूयात. यामुळे आपले बँकिंगचे सर्व व्यवहार ठप्प होऊ शकतात. तुमचं गुगल पे, फोन पे, अगदी ATM सुद्धा बंद पडू शकतं. कारण बँकांचे सर्व व्यवहार रिअल टाइम डेटावर चालतात. याचा मोठा परिणाम शेअर बाजारावरही होऊ शकतो. जर इंटरनेटचा स्पीड कमी झाला किंवा कनेक्शनच तुटलं तर शेअर बाजार सेकंदात कोसळू शकतो. करोडो रुपयांचं नुकसान होऊ शकतं. इतकंच काय, तर ज्या भारताचं IT सेक्टर युरोप आणि अमेरिकेला सेवा देतं आणि तिथेच जर इंटरनेट नसेल तर त्या कंपन्यांचंही काम पूर्णपणे थांबू शकतं आणि अब्जावधी डॉलरचा व्यवसाय एका रात्रीत ठप्प होऊ शकतो. बरं, याचा परिणाम फक्त भारतावरच होईल असं नाही, त्याचा फटका पाकिस्तानलाही बसू शकतो. त्यातल्या त्यात भारताकडे तरी काही पर्यायी मार्ग आहेत, पण पाकिस्तानची अवस्था तर खूपच वाईट होईल. तिथे पूर्णपणे इंटरनेट ब्लॅकआउट होण्याची भीती आहे. अर्थात जे पाकिस्तान आधीच दुरावस्थेत आहे त्याची आणखी जास्त वाताहत होऊ शकते. बरं, याआधी असं कधी घडलंय का? तर हो, 2008 मध्ये भूमध्य समुद्रात केबल्स कापल्या गेल्या होत्या. तेव्हा भारताचं 70 ते 80% इंटरनेट मंदावलं होतं. आणि अगदी अलीकडे 2024 मध्ये लाल समुद्रात 3 केबल्स कापल्या गेल्यामुळे जगाच्या इंटरनेट ट्रॅफिकवर 25% परिणाम झाला होता. तेव्हा फक्त 3 केबल्स होत्या, पण हॉर्मुझ मध्ये जर मोठी कारवाई झाली तर आकडा कितीतरी पटीने मोठा असेल. मग यावर काहीच उपाय नाही का? सरकार गप्प बसलंय का? नाही. आता आपण समुद्राला पर्याय शोधतोय. IMEC म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा एक प्रकल्प येतोय, ज्यामध्ये समुद्राऐवजी जमिनीवरून फायबर केबल्स टाकल्या जाणार आहेत. तसंच एलॉन मस्कची स्टारलिंक सारखी सॅटेलाइट इंटरनेट सेवा एक बॅकअप देऊ शकते. पण लक्षात ठेवा, सॅटेलाइट इंटरनेट इतका मोठा डेटा लोड सहन करू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण एका अशा युगात जगत आहोत जिथे युद्ध फक्त सीमेवर नाही, तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरही लढलं जातंय. होर्मुझची सामुद्रधुनी आज जगाची डिजिटल नस बनली आहे आणि ही नस दाबली गेली तर संपूर्ण जगाचा श्वास कोंडू शकतो. तुम्हाला काय वाटतं? भारत या डिजिटल युद्धासाठी सज्ज आहे का? तुमचं याबद्दल काय मत आहे? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. माहिती महत्वाची वाटली असेल तर आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका.